जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील रील स्टार विकासक सुरेंद्र पाटील यांच्या विरुद्ध नाशिक भागातील एका 19 वर्षाच्या तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। पोलिसांनी तात्काळ पाटील यांच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही, ही तक्रार खोटी आहे असा दावा सुरेंद्र पाटील यांनी केलाय। तर आपण घरीच असल्याचे सांगितले आहे। केवळ पैसे काढण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। 16 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे। सुरेंद्र पाटील आणि तिचा वाहन चालक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत पीडित तरुणीने म्हटले आहे की आपली इंस्टाग्रामवरून सुरेंद्र पाटील यांच्याशी ओळख झाली। सुरेंद्र पाटील यांनी आपणास मुंबई विमानतळावर तुला नोकरी लावतो असे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले। त्यानंतर त्यांनी आपणास बंदूक दाखवून तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली। आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले। या प्रकाराने आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाली अशी तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात केली। आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप या प्रकरणाचा तपास करत आहे। लवकरच संबंधिताला ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे। सुरेंद्र पाटील याच्याबरोबर फिर्यादी वय वर्ष 19 यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली। त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आमिष दाखवले की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो, कागदपत्र घेऊन ये। त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं। त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर 29 मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळी सुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शारीरिक संबंध केले त्याचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्यावर सोन्याची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडती घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे। सदर प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत मानपाडा, कोळसेवाडी आणि MFC पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून आलेले नाही। त्यांचा ठाव ठिकाणा शोधतो आम्ही, अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन-वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।